नमस्कार. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. 34वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ही खरी ओवी आहे 3ऱ्या अध्यायातील 159वी 159. यात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की आपण परिस्थिती बघितली की श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात तसेच इतर लोक त्यांना फॉलो करतात, अनुकरण करतात. मग जे आत्मज्ञानी लोक आहेत, जे चांगले लोक आहेत जगात, सज्जन आहेत, त्यांनी आपलं चांगलं कर्म करणं सोडायचं नाही. किती लोकांनी नावं ठेवले, काही केलं, काही झालं तरी पण. कारण त्यांचं अनुकरण त्यांच्या डोळ्यादेखत किंवा त्यांच्या डोळ्यांच्या मागे पण लोक करत असतात. आणि जे मान्यता पावलेले साधू संत असतात त्यांनी तर खूपच काळजीपूर्वक वागायला पाहिजे असं स्पष्ट दिलेलं आहे. ठीक आहे. यत यदाचरते श्रेष्ठ तत्त देवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. कारण श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात त्याचंच अनुकरण इतर जन पण करतात. कारण त्यालाच लोक धर्म मानतात आणि त्यांना पण त्यांच्यासारखं आदर्शवादी जीवन जगले तर त्यांना पण त्यांच्यासारखं होऊ आपण असं त्यांना वाटत असतं मनातून कुठून तरी. आणि साधू संत जर असतील तर त्यांना तर खूपच सावधगिरीने वागायला पाहिजे. आपण सावधपणे 24 तास पूर्ण जीवनभर एक योगी होऊन, भक्त होऊन भगवंताची सेवारत जीवन जगूया असंच त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.